नमस्कार. मी राधेश्याम चांडक, संस्थापक बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून सामान्य माणसाचे जीवन समृद्ध करणे हे आमचे ध्येय राहिलेले आहे. सहकार भारतीचे मुखपत्र, सहकार सुगंध आणि ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ आमचे मित्र श्री गणेशजी निमकर साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 23 एप्रिलला पुण्याला जो बँकिंग साक्षरता पुस्तक प्रकाशन आणि बदलते बँकिंग याच्यावरती परिसंवाद सोहळा होत आहे. त्याबद्दल मला मनापासून खूप आनंद वाटतो. सहकार आणि बँकिंग या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि दोन्ही क्षेत्रांना दिशा देणारा हा एक स्वतः उपक्रम आहे. बँकिंग क्षेत्रात गेल्या 4 दशकापासून स्थित्यंतरे मी अत्यंत जवळून पाहिलेली आहेत. 1990 पूर्वीचे मॅन्युअल बँकिंग, त्यानंतर 1995मध्ये आलेलं संगणकीकरण आणि त्यानंतर 2016मध्ये डिजिटल इंडिया झालेली क्रांती. या प्रवासात बँकिंग आता आपल्या घराघरात आणि प्रत्येकाच्या हातातील मोबाईलमध्ये पोहोचले आहे. व्यवहार जितके सोपे झाले आहेत तितकेच सायबर फसवणुकीचे धोके वाढलेले आहेत. आजच्या काळात केवळ बँकेत पैसे भरणे आणि काढणे म्हणजे साक्षरता नव्हे, तर आपल्या कष्टाचा पैसा सुरक्षित कसा ठेवायचा आणि तंत्रज्ञानाचा डोळस वापर कसा करावा हे समजणे खऱ्या अर्थाने बँकिंग साक्षरता होणे गरजेचे आहे. श्री गणेश निमकर यांचा 32 वर्षांहून अधिक काळाचा बँकिंग क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे आणि तो त्यांनी लेखणीतून उतरवला आहे. त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते तांत्रिक आणि किचकट विषय अभंग आणि ओव्याच्या माध्यमातून अत्यंत रसाळ आणि सुबोध भाषेत मांडतात. एखादी बँक किंवा पतसंस्था निवडण्यापूर्वी तिचे आर्थिक आरोग्य, फायनान्शियल हेल्थ आणि भांडवल पर्याप्तता कशा बघाव्यात याचे मार्गदर्शन त्यांनी या पुस्तकामध्ये केलेलं आहे. जगद्गुरू तुकोराम म्हणतात, सत्याशी मन केले ग्वाही, कोणत्या अफवेवर विश्वास न ठेवता ग्राहकाने स्वतःच जागृत राहावे, हीच या पुस्तकाची मूळ शिकवण आहे. नागरी सहकारी पतसंस्था, सर्वसामान्य संचालक, अधिकारी, कर्मचारी आणि विशेषतः लाखो सभासदांनी या पुस्तकाचा लाभ घ्यावा असे आव्हान मी आपल्या सगळ्या माझ्या सहकारी बांधवांना करतो. हा ग्रंथ म्हणजे आजच्या आपल्या आर्थिक प्रकृतीचे संरक्षण करणारा एक अभेद्य कवच आहे. 23 एप्रिलच्या या प्रकाशन सोहळ्याला आणि बदलते बँकिंग या विषयाच्या महत्त्वपूर्ण परिसंवादामध्ये आपण सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती मी आपणास बुलढाणा अर्बन परिवार आणि सुगंध परिवार या दोघांच्या वतीने करतो. धन्यवाद. जय सहकार.